हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 13 मे 2026 वार बुधवार. या दिवशी अपरा एकादशी आहे. अपरा म्हणजे जिला सीमा नाही असे पुण्य देणारी ही एकादशी आहे. या दिवशी आपण काही सेवा, काही उपाय केले तर आपल्याला त्याचे अधिकचे फळ मिळत असते. म्हणून या दिवशी आपल्याला ज्या काही अडचणी आहेत, तर त्यासाठी पण उपाय आपल्याला करायचा आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या आयुष्यात प्रगतीत मोठा अडथळा कोण असतं, तर ते आपले शत्रू किंवा आपल्या घराला लागलेली कोणाची तरी वाईट नजर. घरात नकारात्मक ऊर्जा, सतत भांडणे, कोणतेही काम नीट आपले होत नाही, सतत आपल्याला अडचणी येत असतात. त्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर तो कोणता आहे, हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा उपाय आपल्याला ह्या अपरा एकादशीलाच करायचा आहे. हा उपाय केल्याने म्हणजे शत्रूची आपली वाईट नजर निघून जाईल, घराची प्रगती उंचावर जाईल आणि सर्व अडथळे निघून जातील. तर तो उपाय काय आहे? ती वस्तू कोणती आहे, जी घरावरून उतरून टाकायची आहे? ती उतरायची पद्धत खूप विशेष आहे. नुसती उतरून टाकायचा उपाय करून चालत नाही, तर त्या दिवसाचे महत्त्व आणि त्यामागील कथा समजून घेणेही फार महत्त्वाचे आहे. अपरा एकादशी म्हणजे जिला पार नाही. असे पुण्य देणारी या एकादशीला अचला एकादशी असे म्हणतात. प्राचीन काळी महाध्वज नावाचा धर्मात्मा राजा होता. त्याला एक धाकटा भाऊ होता. त्याचे नाव होते वज्रध्वज. वज्रध्वज हा अत्यंत क्रूर आणि द्वेषी होता आणि तो अधर्म होता. आपल्या मोठ्या भावाचा द्वेष करत असे. एका रात्री त्याने आपल्या मोठ्या भावाचा म्हणजे त्याला मोठ्या भावाचा मारून टाकलं त्याला आणि एका रात्री त्यांनी आपल्या भावाला मारल्यानंतर, ती हत्या केल्यानंतर त्याचा देह जंगलात पिंपळाच्या झाडाखाली काढून टाकला. त्या राजाचा प्रेत आत्मा पिंपळाच्या झाडावर राहू लागला आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांना तो त्रास देऊ लागला. एके दिवशी म्हणजे धम्य ऋषी त्या झाडाखालून जात होते. त्यांनी आपल्या तपोबलाने राजाची ही अवस्था ओळखली आणि त्यांनी राजाला पिंपळाच्या झाडावरून खाली उतरवलं आणि त्यांना म्हणजे राजाची दया आली आणि त्यांनी त्या प्रेतात्म्याला झाडावरून खाली उतरवले आणि त्याला अपरा एकादशीचे व्रत करायला सांगितले. आणि त्यांनी ते म्हणजे मनोभावाने, श्रद्धेने त्या राजाने ते व्रत केले आणि त्या व्रताच्या पुण्यामुळे तो प्रेतात्मा मुक्त झाला आणि त्याला दिव्य शरीर प्राप्त झाले. तो स्वर्गात गेला. विचार करा, जर एका प्रेतात्म्याला या व्रतामुळे जर मुक्ती आणि राजवैभव मिळू शकते, तर आपण तर जिवंत माणसं आहोत. आपणही असं व्रत काही केलं ह्या मागची, तर आपल्यात दुःख, अडचणी, संकटे हे सगळे निघून जातील. आपणही म्हणजे हे व्रत आवर्जून केलेच पाहिजे. आपल्या पण आयुष्यातील दुःख, दारिद्र्य हे सगळं निघून जातं. एकादशी व्रत केल्याने भगवंत विष्णूंची सेवा करण्याचा दिवस, या दिवशी केलेला उपाय आणि इतर म्हणजे सेवा, ह्या तुलनेत आपल्याला 10 पट अधिक फळ मिळत असते. अनेकदा आपल्याला असे वाटते, की आपण इतकी मेहनत करतो, यश करतो, पण आपल्याला त्याला कशाचंही आपल्याला यश येत नाही, आपल्याला काही फायदा होत नाही. पण हे तुम्ही अपरा एकादशीचं व्रत करून बघा, सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला यातून फायदा मिळेल. तर हे तुम्ही अपरा एकादशीचं व्रत केलंच पाहिजे. आपल्याला म्हणजे याचं अधिक पटीने ह्या दिवशी फळ प्राप्त होत असते. अनेकदा म्हणजे असं वाटतं, की आपण ही एकादशी म्हणजे नेहमीच करत असतो, पण ही अपरा एकादशी तशी नाही, पुण्य देणारी ही एकादशी आहे. त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही जे काही सेवा करताल, तर त्या दिवशीचं हे 10 पट फळ आपल्याला मिळत असतं. ही अशी ही अपरा एकादशी आहे. तर आपल्या घरातली ह्या एकादशीमुळं नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आपले काही जे वाईट अशी कोणाची नजर लागलेली असेल, तर ते निघून जाते. त्यामुळे हे आपल्या घरामध्ये ह्या एकादशीला आपण एकादशी महात्म्य घरात वाचलं पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम पाठ केले पाहिजे. त्यामुळे आपल्या घरामध्ये विष्णूंची कृपा सुद्धा आपल्यावर होत असते. आपल्यावर कृपाछत्र ठेवत असतात विष्णू. त्यामुळे विष्णूंची कृपा सुद्धा आपल्यावर होते. वाईट नजर घरातली निघून गेली, की घर प्रसन्न होतं, सुख शांती लाभते. त्यामुळे ही एकादशीला हे व्रत केलंच पाहिजे आणि एकादशी महात्म्य आपण वाचलंच पाहिजे. जर आपल्याला वाचता समजा वाचायला कुठं पोथी वगैरे आपल्याकडे नसेल, तर तुम्ही मोबाईलवर सुद्धा लावून ऐकू शकता. हे ऐकल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि पवित्र होते. त्यामुळे तुम्ही एकादशी महात्म्य एकादशीच्या दिवशी ऐकलंच पाहिजे. तर आपल्याला म्हणजे असं आता ही वस्तू कोणती आहे आपल्याला बघायची, जी घरावर आपल्याला उतरून टाकायची आहे. तर ही प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाकघरात असतेच. ही तुम्हाला सहज मिळू शकेल, ही अशी वस्तू आहे. तर ती आपल्याला वस्तू छोटी आहे, उपाय साधा आहे, पण म्हणजे प्रभाव शक्तिशाली आहे. ती वस्तू म्हणजे तुम्हाला जवस आहे.
हा उपाय तुम्हाला एकादशीच्या दिवशी तुमच्या वेळेनुसार करायचा आहे. जवस तुम्हाला तुमच्या मुठीत घ्यायचे आहे आणि तुमच्या कुलदेवतेचे नामस्मरण करायचं आहे आणि तुम्हाला ती म्हणजे जवस घेऊन आपल्या आता घराहून तर पण आपण मेन दारासमोर उभा राहून आपल्या दारावरून आपल्याला 5 वेळा उतरायचं आहे आणि एका म्हणजे रस्त्याच्या बाजूला समजा जिथं कोणी तिकडं जाणार नाही अशा रस्त्याच्या बाजूला ते मूठभर आपण जे घराहून ओवाळलेलं जवस आहे ते तिकडे टाकून द्यायचं आहे आणि जेव्हा तुम्ही घरात येताल तेव्हा पाय धुवून मग घरात यायचे आहे आणि घरात येऊन तुम्ही देवाला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला म्हणजे असं हे केल्याने आपल्या घरावरची वाईट नजर निघून जाते आणि देवालाही आपल्याला प्रार्थना करायची आहे, की माझ्या घरावर कोणाची तरी वाईट नजर लागलेली ती निघून जाऊ दे. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको. आमची प्रगती जी थांबली आहे ती पुढे जाऊ द्या. हे अशा प्रकारे ह्या एकादशीला आपल्या घरावरून ओवाळून हे जवस हे फेकून द्यायचं आहे. ही एकादशी ही पुण्य देणारी आहे. या दिवशी आपण जे काही उपाय करतो, जी काही सेवा करतो, ती आपल्याला भरभरून म्हणजे आशीर्वाद म्हणजे विष्णू आपल्याला आशीर्वाद प्राप्त करतात. त्यामुळे ही सेवा तुम्ही आवर्जून करा. ही अपरा एकादशी तुम्ही चुकवू नका. एरवी तुमचं करणं नाही झालं तरी चालेल, पण अपरा एकादशीला तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करा. घरावरून हे उतरून टाका. ह्यामुळे आपल्या घरातील सगळं म्हणजे चांगलंच होणार आहे. प्रगती पण आणि तुम्हाला पण अनुभव येईल, की इतके दिवस आपलं काही घरामधल्या कुठल्याही गोष्टी आपल्या लवकर-लवकर होत नाहीत. पण आता ह्या एकादशीचं आपण व्रत केलं, सेवा केली आणि आपले जे काही उपाय केलेत, त्यामुळे आपल्या घरातील अडचणी ह्या दूर होत चालल्या आहेत आणि आपल्या घर पण असं खूप म्हणजे प्रसन्न वाटते, पवित्र घर तयार होते. त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा. ही तिथी तुम्ही चुकवू नका.